ना हा तुम्ही विसरू शकता काहीतरी त्याच्यामध्ये ऍडमिशनसाठी मी माझी मी स्वतः चालू पण औरंगाबादचा पहिला निर्णय तो म्हणजे तिथे स्वप्नपूर्ती झाली असं मला थोडंसं वाटतं काही वेळा म्हणजे तसं स्वप्न करते आला आपण जे स्वप्न ठरवलं होतं ती आपली स्वप्न तसं सगळ्यांनी सांगितलं तुम्ही काय आहे तो आपला वेगवेगळे कुकडे पाहणं सुद्धा शक्य मग त्यात तुम्ही काय काही तो एक आयुष्य केला आता इथे या ठिकाणी जर यांनी काहीतरी केलं असतं तर पण ती भीती ते दृश्य किती भयानक ते विसरू शकत म्हणजे अशा काही गोष्टी आपल्या अधुऱ्या असतात आजही त्याला ती आठवत पण तिथे त्याला ती संधी आली आणि कोणती संधी होती ती काहीतरी करण्याची संधी आता या एवढे स्वप्न आहे असा प्रसंग आणि एक दोन शिक्षकांना अक्षरशः त्यांनी जीवनावर दिले पुनर्जन्म त्याचा त्यांनी करून आणला किती भयानक चित्र होतं ते आता सरांचं मी त्यांच्या शब्दात आपण ऐकलं विनंती करीत नाही ते सांगताना त्यांचे डोळे पाहणार ठीक ऍक्सिडेंट झालेल्या शिक्षकांना 2 कोटीच नाही घातली तर काही शिक्षकांनी यांना फोन केला त्याच वेळेस करते ते त्याला अगदी 20 मिनिटात त्यांनी नांदेडपर्यंत पोहोचले अर्जंट कपिल साहेब 5 मिनिट जर आठवणी आले नसते तर हा शिक्षक होता कधी कधी अशा प्रसंगी आपल्याला वाटतं की मी माझं आता जन्माचं सार्थक झालं असं वाटतं त्यावेळेस आपली स्वप्न झाले आपल्याला अनुभूती येते ही अनुभूती येण्यासाठी कधी कधी नेतृत्वाला असं स्वप्न घ्यावं लागतं की ज्याच्यातून आपल्याला आनंद मिळतो आणि आपण माझे मरण पाहिलेली डोळा असं समजतो बरोबर माझे मरण पाहिलेली डोळा याच्या उलट माझा स्वर्ग पाहिला डोळा याच्या उलट स्वर्ग कधी काय या सुखापुढे स्वर्ग सुद्धा कमी आहे असं कधी कधी आपण आज मी धन्य झालो असं जे आपण म्हणतो ही धन्यता मिळवण्यासाठी नेतृत्वाला या सगळ्या मुद्द्यांचा विचार करावा म्हणून प्राधान्यक्रम देत असताना आणि घटक निश्चित करत असताना स्वप्न निश्चित करत असताना विधान निश्चित करत असताना व्रत निश्चित करत असताना आपल्याकडे सगळ्या गोष्टी लक्ष द्यावं आणि या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत जेवढं महत्वाचं हे आहे कधी कधी माणसाला वाटतं मी महत्वाचं आहे मी स्वप्न विधान करणार माझं स्वप्न पूर्ण झालंच पाहिजे पण मी स्वप्न पूर्ण तिथे हे घटक महत्वाचं आपल्याला सगळं श्रेय घ्यावं वाटतं यश मिळाल्यानंतर पण या यशाच्या पाठीमागे कोण आहे कलेक्टर झालेली एखादी मुलगी ज्यावेळेस तिला संधी मिळते त्या पिढा बोलण्याची त्यावेळेस ती आपलं पूर्ण श्रेय आपल्या आईला डोळ्यात पाण्याला सांगते माझे बाबा नसताना मला माझ्या आईने बाबाची मायाची मला तर मोठं केलं आणि आज मी जी कलेक्टर होते जिल्हाधिकारी झाले ती केवळ माझ्या आईमुळे त्यावेळेस आई म्हणते मी धन्य आणि कलेक्टर सुद्धा म्हणते मला अशी आई भेटली म्हणून मी कलेक्टर तर माझी आई नसती तर मी कलेक्टर होऊ शकते ते बघा स्वप्न विधान ज्यांच्यासाठी केलं होतं तोही धन्य झाला म्हणजे आई धन्य झाली आहे या ठिकाणी तिने आपल्या स्वप्नांची पूर्तता आपल्या डोळ्याने याच्या कधी कधी आपण प्रसंग येतो की नसते आईच्या वेळेस त्यावेळेस आपल्याला आठवण येते मागवची वेळ येते आई म्हणून बोलते आई स्वरूप आई आज जर तू असतील तर तुला एवढा आनंद झाला असता की आज तुझा भाग